राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रवलेली अवमानाची पहार काढून गुलामगिरीच्या छाताडावरती प्रहार करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ आणि एक दिवा पेटता पेटता दुसरा दिवा पेटतो, 10 दिशा पसरलेला अंधार क्षणभरात मिटतो। या 10 दिशामध्ये पसरलेला अंधार क्षणभरात मिटवण्याचं काम ज्या माऊलीनं केलं आणि या मोठ्या संख्येने माझ्या माय माऊल्या ज्यांच्यामुळे या ठिकाणी उपस्थित आहेत अशा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन करून आपण खऱ्या अर्थानं भाषण ऐकण्यासाठी नाही किंवा माझं मनोगत ऐकण्यासाठी या ठिकाणी नाही आलात, तर आपण आपल्या मुलांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात। कारण जी लेकरं सकाळपासून किंवा 8 दिवसापासून आपण लेकरांच्या मनामध्ये एकच आहे, आई लवकर यायचंय, माझा डान्स होणार आहे, माझं गाणं होणार आहे, माझ्या सगळ्या कलागुणांवरती आपण ते पाहण्यासाठी आलाय। तुम्ही आमचं कौतुक करण्यासाठी किंवा आमच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्यासाठी नाही, तर हे तुमच्या लेकरांचं कौतुक करण्यासाठी तुम्ही आला आहात। आणि खऱ्या अर्थानं हे होणं गरजेचं आहे। जोपर्यंत आपण आपल्या लेकरांना मोठं म्हणत नाहीत तोपर्यंत ती लेकरं सुद्धा मोठी होत नाहीत आणि त्यामुळे तुमच्या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या तुम्ही द्यायच्या। आणि या ठिकाणी टाळ्यांना सरांनी सांगितलं की टाळ्यांना कुठला जीएसटी नाहीये आणि तुमच्या लेकरांसाठी ही लेकरं कुठं आम्ही मानवतवरून घेऊन आलो नाहीत किंवा आमच्या गावाकडून हे लेकरं आणले नाहीत। आणि ज्या मुलाचं एखादं तुटकं मुटकं जरी डान्स झाला त्याला तुम्हाला वाटलं की तो कमी पडलाय तरी सुद्धा त्याच्यासाठी जोरात टाळ्या देणं आपलं कर्तव्य आहे, ती लेकरं आपली आहे। कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर इतिहासाची पानं उलगडायला गेलं तर इतिहास आमच्या समोर राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊंनी स्वराज्य निर्माण करत असताना छत्रपती शिवरायांना घडवलं, त्याच्या पुढे जाऊन संभाजीराजांना घडवलं, त्या पुढे जाऊन राजाराम घडले आणि राजारामांच्या नंतरचा पुढचा इतिहास येतो तो ताराराणींचा। कारण ताराराणींचा इतिहास आम्हाला सांगतो, ताराराणींच्या इतिहासाचं पानं जर उलगडली, ताराराणी आम्हाला माहिती नाहीत बऱ्याच जणांना। ताराराणी म्हणजे नेमकं कोण? ताराराणी हंबीरराव मोहिते या स्वराज्याचे जे सेनापती होते त्यांची मुलगी ताराराणी, राजारामाची पत्नी ताराराणी। त्या ताराराणीनं या मातीमध्ये औरंगजेब काढला, हा इतिहास आमच्या माय माऊल्यांचा आहे आणि म्हणून तुमच्यामध्ये तो इतिहास आहे आणि तुम्ही खऱ्या अर्थानं वॉन्टेड गाव म्हणून या गावाकडे बघितलं जातं। नक्कीच, कारण या गावाची पार्श्वभूमीच आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या, कारण कोल्हा आणि हे गाव आमचं एक नातं जवळच आहे, आमचे पाहुणे रावणे सगळे आपले सगळे सोयरे या ठिकाणी आहेत आणि या गावाकडे बघत असताना नको बाबा खरब्याच्या नादीच लागायला नको, इकडे जाणंही नको, कारण हे वारंवार ह्या गोष्टी व्हायच्या। पण आता आपल्या गावातल्या मुलांचं शिक्षण उज्ज्वल व्हावं, आपली मुलं चांगली शिकावी, ती पुढे जावी, इथल्या प्रत्येक माय माऊलींना आणि आपल्या सर्वांना वाटतंय म्हणून तुम्ही या ठिकाणी बसताय। कारण या जिल्हा परिषद शाळेने अनेक अधिकारी घडवलेले आहेत। जोपर्यंत आपल्याला मातृभाषा व्यवस्थित येत नाही तोपर्यंत इतर भाषा आपल्याला कुठलीच जमत नसते। कारण आपल्या मातृभाषेमध्ये आपल्याला जर अर्थ करायला लागली, आपली मातृभाषेची व्यवस्थित आपल्याला मांडणी करता आली तर आपण इंग्रजी भाषेची मांडणी व्यवस्थित करू। कारण आपलीच भाषेची मांडणी आपल्याला करता येत नसेल तर आपण इतर भाषांची सुद्धा मांडणी व्यवस्थित करू शकत नाही। म्हणून मूलभूत आपला जे पाया आहे तो जिल्हा परिषद शाळेचा पाया आहे आणि जिल्हा परिषद शाळा या शाळेनं, जिल्हा परिषद शाळेनं डॉक्टर बाबासाहेबांना सुद्धा घडवलं। बाबासाहेबांनी या देशाचा संविधान लिहिताना, कारण छत्रपती शिवरायांचं स्वराज्य त्यांच्या समोर होतं, त्यांनी सांगितलं की मी हे संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे संविधान लिहायला लागले आणि हे संविधान समोर ठेवताना बाबासाहेबांना विचारलं की हा देश विविधतेने नटलेला आहे, अनेक जाती धर्मांचा हा देश आहे आणि तुम्ही संविधान एवढ्या सोप्या पद्धतीने सर्वांना न्याय मिळवून देणारं संविधान कसं काय बनवलं? तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं माझ्या डोळ्यासमोर माझ्या राजाचं, छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होतं आणि त्या स्वराज्य म्हणजे मोठ्या मनांनी ही माणसं, आज आपण जाती जातीमध्ये हे माणसं वाटत आहोत, ही माणसं आपली आहेत, या माणसांचा विचार आपण घेणं गरजेचं आहे। बाबासाहेबांना जरी वर्गाच्या बाहेर बसून शाळा शिकावी लागली तरी सुद्धा या देशाचं संविधान लिहिण्याची ताकद बाबासाहेबांमध्ये आली। कारण आज आपली परिस्थिती किती जरी हालाकीची असली तरी आपण आपली लेकरं शिकवणं गरजेचं आहे। ती लेकरं जर शिकली तर तुमचं उद्याचं भविष्य उज्ज्वल होणार आहे, तुमच्या घरावरची पत्र निघून जाणार आहेत, स्लॅब पडणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमचं उद्याचं भविष्य होईल तर तुमची लेकरं शिकली पाहिजेत। आणि ही एवढीच विनंती करेल आपण जिल्हा परिषद शाळेला, जेव्हा जेव्हा हरिभाऊ सारखी किंवा गावातील तळमळीची जे युवक आपल्या समोर येतील आणि भरभरून आपण वर्गणी जशी सप्त्याला देतो तशी आपल्या जिल्हा परिषद शाळेला आपण वर्गणी देणं हे आपलं कर्तव्य आहे। कारण ही शाळा आपली आहे। कारण
62,000 शाळा या खऱ्या अर्थानं आता आपण बघितलं की कंपन्यांना देण्यात आल्या. जिल्हा परिषद शाळेत म्हणजे मोडकळीच पाहायला मिळतात, पण आपली शाळा आपण सुधारवणं गरजेचं आहे. उद्याचं भविष्य आपलं आहे. आपल्या लेकरांना आपण शिकवायचं आहे, आपल्या लेकरांना पुढे न्यायचं आहे. कारण शेतीमध्ये मातीमध्ये आम्ही मेलो, पण आमचं कधी पुढे जाण्याचं काम झालं नाही. कारण शेतकरी माझा असा कोण जाणे केव्हा होता कसा, आजही तो जशाच तसा. मुघलांनी लावला कर, इंग्रजांनी घातला भर, स्वातंत्र्यानंतर झाला कहर. शेतकरी माझा असा तसा पाण्याबाहेर तडफडणारा मासा. शेतकरी माझा असा कोण जाणे केव्हा होता कसा, आजही तो जशाच तसा, आजही तो जशाच तसा. कारण या व्यथा माझ्या शेतकऱ्यांच्या आहेत. कारण दिवसभर काम करायचं, घरी आलं की पुन्हा उद्याचं पुन्हा तेच काम शेतात जाऊन मरायचं. हे आमचं आयुष्य आम्हाला बदलायचंय. आमची लेकरं शिकली पाहिजेत, पुढे गेली पाहिजेत आणि हीच वाटचाल आपल्या समोर घ्यायची आहे. महापुरुषांचे सर्वच महापुरुषांचे विचार आपण या मातीत म्हणजे रुजवलेले आहेत आणि ते विचार आपण घ्यायचे आहेत. आपली लेकरं आपल्याला शिकवायचे आहेत. हाच विचार या ठिकाणी मांडतो आणि आपल्या समोर या ठिकाणी रजा घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.